नमस्कार शेतकरी बांधवांनो, पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। सरकारने स्पष्ट केलं आहे की यंदाचा हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळणार ज्यांनी खालील अटी पूर्ण केलेल्या आहेत। तर बघा, KYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर भूसंपत्तीची नोंदणी आणि लँड सीडिंग लिंकिंग पूर्ण असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त तिसरी अट अशी आहे की बँक खाते DBT पोर्टलशी जोडलेले असावे। या तिन्ही गोष्टी जर तुमच्या PM किसान योजनेच्या बरोबर असतील तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता हा मिळणार आहे। तर त्याची तारीख जी आहे ही 18 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान, म्हणजे येत्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे। जर या अटी पूर्ण नसतील तर हप्ता थांबवला जाऊ शकतो। त्यामुळे लगेच PM किसान पोर्टलवर जाऊन तुमची माहिती तपासा। तसेच तुमचं DBT स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही PFMS पोर्टलसुद्धा वापरू शकता। तर यासाठी बघा, तुम्हाला pfms.nic.in या वेबसाईटवर जाऊन नो युअर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि बँकेची माहिती भरायची आहे। तेव्हा तुम्हाला तुमचा हप्ता आला आहे का नाही हे तुम्हाला तपासता येईल। जर सर्व बाबी तुमच्या व्यवस्थित असेल तर पुढील हप्ता हा तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल। तर बघा, या पद्धतीची माहिती या व्हिडिओमध्ये समोर आपण पुन्हा बघणार आहे। तर ही व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा। तर चला आता आपण पुन्हा समोर बघूया। तर या पोर्टलची जी वेबसाईट आहे ती आहे pmkisan.government.in। ही याची अधिकृत वेबसाईट आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा गुगलमध्ये pmkisan.gov.in ही वेबसाईट ओपन करू शकता। तर या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला खालील महत्त्वाच्या सुविधा आणि माहिती मिळतात। तर बघा, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, ज्यांना कोणाला नवीन फार्मर रजिस्ट्रेशन करायचं असेल ते करू शकतात। त्यानंतर नो युअर स्टेटस, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल की तुम्हाला दर हप्त्याला 2000 रुपये येत आहे की नाही हे सुद्धा तुम्ही या योजनेतून या वेबसाईटवरून चेक करू शकता। यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक नो युअर स्टेटसमध्ये टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पंजीकरण क्रमांक वापरून सुद्धा तुम्ही हे तपासू शकता। त्यानंतर KYCचं एक तिसरं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे। तर आधार लिंकिंग, आधारचे OTP अथवा बायोमेट्रिकद्वारे सुद्धा तुम्ही प्रमाणीकरण आवश्यक आहे। ज्यांना PM किसानचे पैसे येत नसेल त्यांना बायोमेट्रिक करावं लागेल, तर त्यांचे पैसे येणं सुरू होऊन जाईल। या व्यतिरिक्त जर हे तुम्ही केलं नाही तर तुमचा हप्ता हा थांबू शकतो। जर तुम्ही तुमचं स्टेट ट्रान्सफर करत असाल, म्हणजे तुमची जमीन ही दुसऱ्या राज्यामध्ये घेत असाल तर तुम्ही स्टेट ट्रान्सफर रिक्वेस्टसुद्धा टाकू शकता। तर इतके हे ऑप्शन्स जे आहे हे तुम्हाला फार्मर कॉर्नरमध्ये, म्हणजे pmkisan.government.in या साईटवर दिलेलं आहे। तुम्हाला स्क्रीनवरती मी तुम्हाला ती वेबसाईट दाखवतो। त्यानंतर अपडेट मोबाईल नंबर, जर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही अपडेट मोबाईल नंबरमध्ये जाऊन नवीन मोबाईल नंबरसुद्धा टाकू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला पैशाचं स्टेटस बघायचं असेल तर काही पोर्टल हे गव्हर्नमेंटनी दिलेले आहे। तर बघा, यामध्ये आपल्याला PFMS UIDAI म्हणजे आपली आधारची वेबसाईट, त्यानंतर NPCI, CSC, DBT भारत आणि उमंग या वेबसाईट्स तुम्हाला यासाठी दिलेल्या आहे की तुम्ही PM किसानशी प्रणालीशी त्या जोडलेल्या आहेत। तुमचा आधार तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि काही पेमेंट स्टेटससुद्धा चेक करू शकता। आणि या व्यतिरिक्त PM किसान, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24/7 ही हेल्पलाईन सुविधा ही चालू ठेवलेली आहे। तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या साईटवर जाऊन ग्रॅव्हन्स नावाचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करून तुम्ही तिथे तुमचे प्रश्न विचारू शकता।
या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आधार, नाव आणि नोंदणी नावात जुळणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचा हप्ता जो आहे तो अडचणीत येऊ शकतो. या व्यतिरिक्त KYC पूर्ण करा. बायोमेट्रिक आणि OTP हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. OTPद्वारे किंवा बायोमेट्रिकद्वारे. आणि बँक खाते हे आधारशी लिंक असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता हा नियमित मिळत राहील. त्यानंतर बेनिफिशरी लिस्टमधील तुम्हाला तुमचं नाव हे तपासायचं आहे. काही वेळा काय होते की नावामध्ये चूक ही दाखवली जाते, त्यामुळे तुम्ही ऑनलाईन नेट कॅफेमध्ये जाऊन PM किसान योजनेचं आपलं स्टेटस जे आहे हे परिपूर्ण चेक करून घ्यावे. त्यानंतर ते कसे तपासावे आणि अपडेट करावे यासाठी सुद्धा आपल्याला काही स्टेप्स दिलेल्या आहेत. जसं बेनिफिशरी स्टेटस तपासणीसाठी तुम्हाला फार्मर कॉर्नरमध्ये बेनिफिशरी स्टेटस किंवा नो युअर स्टेटस या नावाचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आहे. आधार, मोबाईल रजिस्टर नंबर आणि OTP वापरून तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुमचं स्टेटस जर ओके असेल तर ते तुम्हाला तिथे दिसेल, किंवा पेंडिंग असेल तर तिथे पेंडिंग शब्द हा दिलेला राहील. तर पेंडिंग जर दिलेला आहे तर तुम्हाला त्यावर ॲक्शन लगेच घेणं आवश्यक आहे आणि त्यांचे जे स्टेप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले ते तुम्हाला परिपूर्ण करणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता येईल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही डबल पुन्हा पाहून ते जे स्टेप्स आहे ते एक कागदावर आणि पेनाने तुम्ही नोट करून ठेवू शकता. KYC पूर्ण करण्यासाठी ज्या स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्याच आहे. तुम्हाला फार्मर कॉर्नरमध्ये जाऊन KYCवर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून OTP प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर या पद्धतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त या सर्व प्रक्रियांमध्ये अडचण आल्यास तुम्ही वेबसाईटवरील हेल्पलाईन नंबर 01124300606 किंवा 155261 यावर संपर्क करू शकता. हा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. हा नंबर तुम्ही नोट करून घ्या. तुम्हाला जर हप्ता आला नाही तर या नंबरवर फोन करून तुम्ही विचारू शकता. pmkisan.government.in हे तुमचे एक डिजिटल पोर्टल आहे जे PM किसान योजनेच्या सर्व महत्त्वाच्या सुविधा आणि अद्यतने पुरवते. तर काही अजून जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती हवी आहे का, जर असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही केलं नसेल. आणि ही अशी महत्त्वाची माहिती तुम्ही इतर लोकांनासुद्धा शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर तुम्ही ही माहिती शेअर करू शकता. धन्यवाद. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.